विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स। मागील भागामध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण कसे केले जाते हे बघितलेले आहे। प्राण्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 गटात केले जाते, असमपृष्ठरज्जू प्राणी व समपृष्ठरज्जू प्राणी। असमपृष्ठरज्जू प्राणी हे त्यांचं वर्गीकरण पुन्हा 10 गटामध्ये केलं जातं, 10 प्राणी संघामध्ये केलं जातं। या 10 प्राणी संघांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, या संघामध्ये येणारे प्राणी कोणकोणते आहेत याबाबत आपण माहिती मागील भागामध्ये घेतलेली आहे। त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी संघ, या प्राणी संघाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत हेही आपण बघितलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 उपसंघ पडतात, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा। हे 3 उपसंघ यामध्ये पडतात। व्हर्टिब्रेटा म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी, युरोकॉर्डेटा म्हणजेच पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी, सेफेलोकॉर्डेटा म्हणजेच शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आणि व्हर्टिब्रेटा म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी। पृष्ठवंशीय प्राणी संघ जो आहे तो पुन्हा 6 वर्गात विभागलेला आहे। चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य पायसेस, उभयचर एम्फिबिया, सरीसृप रेप्टिलिया, पक्षी एव्ज आणि सस्तन म्हणजेच मॅमेलिया। तर आज आपण या व्हर्टिब्रेटा प्राणी संघातील प्राण्यांची वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत। मागील भागामध्ये आपण युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा या प्राण्यांची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत। आता पृष्ठवंशीय प्राणी संघ याचं प्रमुख लक्षण म्हणजेच या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी काय आहे, हा पाठीचा कणा असतो। त्यानंतर या प्राण्यांचा मेंदू हा कवटीत संरक्षित असतो आणि त्यांचं अंतःकंकाल जे आहे ते अस्थिमय असं असतं। दिसते तुम्हाला, अस्थिमय हे कंकाल आहे। पहिला वर्ग आहे चक्रमुखी प्राणी वर्ग, सायक्लोस्टोमॅटा। या प्राण्यांची वैशिष्ट्य आपण बघूया। या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशी मुख असते, जबडे विरहित असं असते। दुसरं लक्षण आहे त्यांची त्वचा मृदू असून खवले विरहित असते। तुम्हाला दिसते बघा, अगदी मृदू त्वचा आहे, कोणत्याही प्रकारचे खवले त्यावर नसतात। पुढचं त्यांचं वैशिष्ट्य आहे युग्मित उपांगे नसतात। या प्राण्यांना युग्मित उपांगे अपेंडेजिस नसतात। अंतःकंकाल कास्थिमय असते। पृष्ठवंशीय प्राण्यांचं हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। त्यांचं अंतःकंकाल जे आहे हे कार्टिलेजिनियस किंवा बोनी असं असतं आणि हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात। या ठिकाणी तुम्हाला दिसतायत बघा, गिल स्लिट्स आहेत, त्यांच्या ह्याच्यावर कलारंध्र आहेत। त्यानंतर हे सकर, चुशीमुख आणि मऊ अशी मृदू अशी ही बॉडी। या प्राणी वर्गामध्ये येणारे प्राणी म्हणजेच पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे प्राणी या प्राणी वर्गामध्ये येतात। पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन।
पुढचा प्राणीवर्ग आहे मत्स्य प्राणीवर्ग. नावाप्रमाणे तुम्हाला माहिती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मासे यामध्ये येतात. या प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच हे प्राणी शीतरक्ती आहेत आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे हे जलचर प्राणी आहे. आता शीतरक्ती कोल्ड ब्लडेड म्हणजे काय, तर cold blooded animals are animals, they are dependent on surrounding atmosphere to maintain their body temperature. शरीराचं तापमान राखण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून राहावे लागते आणि अशा प्राण्यांना शीतरक्ती प्राणी असे, थंड रक्ताचे प्राणी असे म्हणतात. दुसरं यांचं वैशिष्ट्य म्हणजेच पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. माशाचं बघा शेपटीकडे आणि तोंडाकडे निमुळते असते, त्यामुळे पाण्याचा प्रतिरोध कमी होतो. पुढचं यांचं वैशिष्ट्य आहे यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हे पर आहेत, फिन्स बघा. तर पुच्छ पर म्हणजेच हा जो आहे टेल फिन, या पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. म्हणजे शेपटीचा उपयोग त्यांना दिशा बदलण्यासाठी होतो. त्यानंतर हे बघा दिशा बदलण्यासाठी त्यांना या पुच्छपराचा उपयोग होतो. यांचं बाह्य कंकाल, बाहेरची जी त्वचा आहे ती खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतःकंकाल हे कास्थिमय किंवा अस्थिमय असते. तर हे आहेत पृष्ठपर वरचे आहेत ते बाजूला आणि हा आहे पुच्छपर शेपटीकडचा. ओके. त्यानंतर त्यांचं श्वसन जे आहे हे कल्ल्याद्वारे होतं. हे बघा या ठिकाणी कल्ले असतात, गिल्स असतात आणि या वाटे त्यांचं श्वसन होतं. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन ते या कल्ल्यामधून, पाणी जेव्हा आत येतं त्यावेळेला पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन ते घेतात. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे मासे, रोहू, पापलेट तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, शार्क, समुद्र घोडा, सी हॉर्स, हे सगळे या प्राणीवर्गामध्ये येणारे प्राणी आहेत. विविध प्रकारचे मासे. पुढचा वर्ग आहे उभयचर प्राणीवर्ग, अॅम्फिबिया. आता या प्राण्यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये, म्हणजेच अंड जेव्हा असतं आणि त्याच्यातून अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येतं त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात किंवा जमिनीवरही राहू शकतात आणि म्हणूनच हे प्राणी पाण्यात असताना माशासारखं जलीय श्वसन करतात आणि जमिनीवर असताना वायू श्वसन करतात आणि म्हणूनच यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. हे बघा डिंब अवस्था, पाण्यात जेव्हा असतात त्यावेळेला माशासारखं म्हणजे जलीय श्वसन करतात आणि प्रौढावस्थेमध्ये जेव्हा बेडूक हा जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी श्वसन करू शकतो आणि म्हणूनच यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे असतात. या ठिकाणी दिसते बघा 2 जोड्या आहेत आणि ही नखे आहेत. बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते, कारण त्वचेवाटे पण त्यांचं श्वसन चालू असतं आणि त्यासाठी त्यांची त्वचा नेहमी ओलसर अशी असते. खडबडीत अशी त्वचा आहे त्यांची. पुढचं वैशिष्ट्य आहे त्यांचं बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. या ठिकाणी बघा हे दिसते तुम्हाला इयरड्रम टिम्पॅनिक मेम्ब्रेन. बाह्य कर्ण असा नाहीये परंतु कर्णपटल या ठिकाणी असते. हे बघा या ठिकाणी दिसतंय कर्णपटल असते. मान नसते
मान नाही आहे बघा, डोकं आणि शरीर एकत्र आहे, मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात, पापण्या असतात. उदाहरणार्थ टोड, बेडूक, सॅलॅमँडर यासारखे प्राणी हे या प्राणी वर्गामध्ये येतात. पुढचा आहे वर्ग सरीसृप प्राणी वर्ग, रेप्टिलिया. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे हे पहिले प्राणी होत. प्राण्यांची जशी उत्क्रांती होत गेली त्या क्रमानुसार भूचर जे प्राणी झाले त्यामध्ये सरपटणारे पहिले प्राणी म्हणजेच हे सरीसृप प्राणी वर्ग होय. हे प्राणी शीतरक्ती असतात, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. कोल्ड ब्लडेड म्हणजेच काय, तर शरीराचे तापमान राखण्यासाठी वातावरणावर अवलंबून असतात. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, देअर बॉडी टेम्परेचर डिपेंड्स ऑन वेदर इट्स कोल्ड ऑर हॉट आउटसाइड. बाहेर जसं वातावरण असेल त्यानुसार त्यांच्या शरीराचं तापमान राखलं जातं. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. संपूर्ण शरीर त्यांचं उचललं जात नाही आणि त्यामुळे ते आपल्याला सरपटताना आढळून येतात. यांची त्वचा जी आहे ही कोरडी असून खवलेयुक्त असते. त्वचेवर सगळे खवले असतात. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बघा कासवाचं उदाहरण घेतलं तर हे त्याचं डोकं, शीर आणि हे शरीर धड याच्यामध्येही आपल्याला दिसते मान, नेक. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्यकर्ण नसतो, बाह्यकर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात. इथे दिसत आहेत तुम्हाला बघा, अंगुलींना नखे असतात. या वर्गामध्ये येणारे प्राणी म्हणजेच कासव, साप, सरडा, पाल, सुसर, मगर इत्यादी हे सगळे प्राणी सरीसृप या वर्गामध्ये येतात. पुढचा वर्ग आहे पक्षी वर्ग, एव्ज. पहिलं लक्षण यांचं हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. बघा हे जे आहेत म्हणजे ज्यामध्ये येणारे सगळे पक्षी हे हवेमध्ये उडण्यासाठी यांचं शरीर जे आहे हे अनुकूलित झालेलं आहे. आता हवेमध्ये उडण्यासाठी पक्ष्यांचं झालेलं अनुकूलन म्हणजे साहजिकच आपण शिकलेलो आहोत. त्यांचं काय आहे बघा, टू रिड्यूस वेट, त्यांचं वजन कमी झालेलं आहे, वजन कमी केलेलं आहे. त्यासाठी नो फॅट डिपॉझिट, स्मॉल और सिंगल ऑर्गन्स, पोकळ अशी हाडं, थिन हॉलो बोन्स अँड वॉटरप्रूफ फेदर्स. पंखावर पाणी राहत नाही, जास्त राहत नाही, त्यामुळे पाणी लगेच ओघळून जाते. त्यामुळे जड न होता पक्षी हवेमध्ये सहज उडू शकतात. टू रिड्यूस एअर ड्रॅग, हवेचा रोध कमी करण्यासाठी त्यांची शरीर जे आहे स्पिंडल शेप्ड आहे, स्ट्रीमलाईन, बॅकवर्ड अरेंज फीदर्स. आणि टू जनरेट लिफ्ट, वरती उडण्यासाठी स्ट्रॉंग चेस्ट मसल, एअरफॉइल शेप विंग्स. तर अशा प्रकारे हवेमध्ये उडण्यासाठी त्यांचं शरीर जे आहे हे अनुकूलित झालेलं आहे. पुढचं त्यांचं लक्षण आहे हे प्राणी उष्ण रक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. आता आपण थंड रक्ताचे प्राणी बघितलं, त्यांच्याकडे वेगवेगळ्या तापमानानुसार आपल्या शरीराचं तापमान नियमित करण्यास थंड रक्ताचे प्राणी सक्षम नसतात. म्हणजेच वेगवेगळ्या तापमानात त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र पक्षी वर्गातील प्राणी हे उष्ण रक्ती आहेत. म्हणजेच चयापचय क्रियेपासून हे प्राणी ऊर्जा तयार करतात आणि कोणत्याही तापमानाशी ते जुळवून घेऊ शकतात. तर जशा प्रकारचं तापमान असेल त्यानुसार जर थंड असेल तर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करून आपल्या शरीराचं तापमान ते स्थिर राखू शकतात. थोडक्यात पर्यावरणीय बदलाचा त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत
नाही. आजूबाजूचं तापमान कसंही असेल तरी त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर राहू शकतं. पुढचं यांचं वैशिष्ट्य आहे, हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी त्यांच्या शरीराचं जर आपण बघितलं तर शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. दोन्ही टोकांना शरीर निमुळते आहे. अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात. 4 लिम्स बघा, ही पंख झालेले आहेत त्याचे, आणि हाइंड लिम्स म्हणजेच हे झाले पाय. अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात आणि हे आहेत मागचे जी उपांगे आहेत म्हणजेच हाइंड लिम्स, ते पाय. या पायांना अंगुली म्हणजेच बोट आहेत आणि ती खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. तर बोटांना त्यांच्या नखे असतात आणि याच्या सहाय्याने ते आपलं भक्ष्य सुद्धा पकडू शकतात, स्वतःचं संरक्षणही करू शकतात. पुढचं लक्षण आहे, बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते. शरीरावर त्यांच्या सगळीकडे पिस आहेत. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. हे बघा, हे डोकं आणि हे शरीर, याच्यामध्ये ही मान आहे, नेक. जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते. चोच असते पक्ष्यांना. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. तर पक्ष्यांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच खेचर जीवनासाठी अनुकूलन झालेलं आहे, उष्ण रक्ताचे आहेत आणि शरीर दोन्ही टोकांना निमुळत असतं. हवेच्या पोकळ्या ज्या आहेत त्या असतात आणि त्यामुळे हवेमध्ये ते सहज उडू शकतात. हाडं पोकळ असतात. पुढचा आहे सस्तन प्राणी वर्ग, क्लास मॅमेलिया. दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. हे प्राणी उष्ण रक्ती असतात. वॉर्म ब्लडेड म्हणजेच काय, सो देअर बॉडी टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू देअर सराउंडिंग. पर्यावरणीय बदलाचा त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. बॉडी टेम्परेचर सेम राहतं. बाहेर थंड किंवा गरम असेल तरी सुद्धा त्यांच्या शरीराचं तापमान कायम राहतं. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर किंवा खूर असतात. घोडा, गाढव यांना खूर असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. बघा, मेंढी वगैरे आपण बघितली तर तिला लोकर असते, तर अस्वल किंवा सिंह यांच्या अंगावर केस असतात. मॅमल्स हॅव हेअर ऑर फर. उदाहरणार्थ डॉल्फिन, मनुष्य प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती, वाघ, सिंह हे सगळे प्राणी, आणि डॉल्फिन, मानव, आणि त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा म्हणजे हा प्राणी कोणता बरं? येस, वटवाघूळ. वटवाघूळ हा सुद्धा सस्तन प्राणी आहे. तर मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ आणि इतर प्राणी. प्रत्येक प्राण्याची लक्षणे त्याच्या वर्गीकरणाच्या आधारे लिहा. पहिला आहे रोहू मासा. याचं वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे आणि त्याची लक्षणं लिहायची. पहिले सृष्टी, प्राणी. विभाग, समपृष्ठरज्जू प्राणी. संघ, समपृष्ठरज्जू. उपसंघ, पृष्ठवंशीय प्राणी. बघा, मासा हा उपसंघ येतो, पृष्ठवंशीय प्राणी, आणि यातील वर्ग आहे मत्स्य वर्ग. याची लक्षणं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं लक्षण, पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी.
अवयव संस्था स्तर शरीर संघटन, द्विपार्श्व सममित शरीर, त्रिस्तरीय व सत्य देह गुहा असलेले शरीर. पुढचा आहे पेग्विन. वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ सुद्धा येणार आहे समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी आणि वर्ग पक्षी. लक्षण पक्षी वर्ग आहे तर पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी, अवयव संस्था स्तर शरीर संघटन, द्विपार्श्व सममित शरीर, त्रिस्तरीय व सत्य देह गुहा असलेले शरीर. याची लक्षणं आहेत. पुढचा प्रश्न आहे आकृती काढून नावे द्या व वर्गीकरण लिहा. ऑक्टोपस या प्राण्याची आकृती आपल्याला काढायला सांगितली आहे. आकृती काढण्याचा तुम्ही जरूर सराव करा. सोपी आहे आकृती. नाव मात्र देताना काळजीपूर्वक द्यायची आहे. बघा, ऑक्टोपस या प्राण्याला अनेक शुंडके असतात. बरोबर, 8 शुंडके आहेत. हा आहे ऑक्टोपसचा डोळा. त्यानंतर चूषक, त्या शुंडकांवर असणारे चूषक. याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू प्राणी, संघ मृदुकाय प्राणी. ऑक्टोपस हा प्राणी मृदुकाय संघात येतो. पुढचा आहे प्राणी अँफिऑक्सस. आकृती याची आणि आता आपण नाव देणार आहोत. बघा, हा आहे मज्जातंतू, पृष्ठरज्जू. अँफिऑक्सस या प्राण्याला पृष्ठरज्जू आहे हा प्राणी. त्यानंतर हे आहेत कल्ले. बरोबर, हे आहेत या प्राण्याचे कल्ले. यकृत या ठिकाणी हे तुम्हाला दिसतंय बघा, हे आहे यकृत. पुढचा आहे गुदद्वार आणि आतडे. तर हे आहेत या प्राण्याची वेगवेगळे हे भाग. याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू प्राणी. अँफिऑक्सस हा प्राणी समपृष्ठरज्जू या विभागामध्ये येतो. संघ आहे समपृष्ठरज्जू, संघ सुद्धा येणार समपृष्ठरज्जू प्राणी. उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. सेफॅलोकॉर्डेटा. एक कृतीपत्रिकेवर आधारित प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील आकृतीत दाखविलेल्या प्राण्याचा वर्ग ओळखून त्या वर्गाची वैशिष्ट्ये लिहा. कोणता आहे प्राणी? येस, वटवाघूळ. तर हा प्राणी वटवाघूळ आहे. वैशिष्ट्य, हा प्राणी सस्तन वर्गात, समपृष्ठरज्जू संघात व पृष्ठवंशीय उपसंघात वर्गीकृत केला जातो. वैशिष्ट्य त्याची डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. बघा, सस्तन वर्गाची वैशिष्ट्य उडण्यासाठी पंख असतात आणि हे प्राणी निशाचर असून उष्ण रक्ती असतात. त्याचबरोबर हे प्राणी जरायुज असून पिल्लांना जन्म देतात आणि दुग्ध ग्रंथीच्या स्रावापासून पिल्लांचे पोषण करतात. पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा पक्षी व सस्तन प्राणी. बघा, पक्षी हे पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत, तर सस्तन प्राणी हे पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. दुसरा मुद्दा आहे बघा, पक्ष्यांचं शरीर जे आहे हे उडण्यासाठी दोन्ही टोकांना निमुळते असते. त्याचबरोबर शीर, मान व धड या स्वरूपात असते. तर सस्तन प्राण्यांचं शरीर निमुळते नसते, मात्र शीर, मान, धड व शेपूट
या स्वरूपात असते. पक्ष्यांमध्ये उपांगाच्या 2 जोड्या असून अग्र उपांगे ही पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात, तर सस्तन प्राण्यांमध्ये उपांगाच्या 2 जोड्या असून एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी अनुकूलित झालेली असते. चौथा मुद्दा आहे, पक्ष्यांच्या अंगुली ज्या आहेत या खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात, तर सस्तन प्राण्यांच्या अंगुलींना नखे, नखर किंवा खूर इत्यादी असतात. पाचवा मुद्दा, पक्ष्यांचे बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते, तर सस्तन प्राण्यांचे बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. आणि पक्षी हे अंडज असतात, तर सस्तन प्राणी हे जरायुज असतात. फरक स्पष्ट करा. पुढचा प्रश्न, फुलपाखरू आणि वटवाघूळ. बघा, फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले आहे, तर वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले आहे. संधिपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश होतो, तर वटवाघळांचा पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात समावेश होतो. फुलपाखराला पायांच्या 3 जोड्या आणि पंखाच्या 2 जोड्या असून पंख कायटिन युक्त असतात. वटवाघूळ याला पायाची एकच जोडी असून पंखाप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे, तर वटवाघूळ हा सस्तन निशाचर प्राणी आहे. फुलपाखरू अंडी घालतात आणि वटवाघूळ जे आहे हे वटवाघूळ जरायुज असतात. वटवाघूळ काय असतात? जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देतात आणि त्यांच्या आपल्या दुधावर आपल्या पिल्लांचं पोषण करतात. तर हा झाला वटवाघूळ आणि फुलपाखरू यातील फरक. पुढचा प्रश्न आहे बघा, माझा संघ किंवा वर्ग ओळखा व एक उदाहरण द्या. माझ्यात दूध स्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. बाह्य कंकाल केसांच्या स्वरूपात आहे. कुठला आहे? सस्तन प्राणी वर्ग, उदाहरणार्थ मानव, कुत्रा, मांजर. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो आणि माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. उदाहरणार्थ हा येणार आहे गोलकृमी प्राणी संघ, जंत. मीच नर मीच मादी, देहगुहाईन पण द्विपार्श्व सममित शरीर, चपट्या शरीराचा असा मी आहे अंतःपरजीवी. चपटे कृमी प्राणी संघ, उदाहरणार्थ पट्टकृमी, लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया. पृथ्वीवर माझ्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. द्विपार्श्व सममित असून बाह्य कंकाल कायटिनचे आहे. संधिपाद प्राणी संघ, खेकडा, पैसा. 8 पायांचा मी, डंख मारतो विषारी, कायटिन युक्त बाह्य कंकाल, उपांगे माझी भारी. कुठला आहे प्राणी संघ? संधिपाद प्राणी संघ आणि हा प्राणी आहे विंचू. कुंचक पांघरून समुद्रात राहतो, लहानपणी अळी पण मोठेपणी अडकतो. समपृष्ठरज्जू प्राणी संघ आणि उदाहरणार्थ हर्डमानिया हा आहे प्राणी यातील. तर अशा प्रकारे आपल्याला काही क्लू दिले जातात आणि त्या क्लूजच्या आधारे काही विशिष्ट त्याची वैशिष्ट्य दिली जातात आणि त्याच्या सहाय्याने आपण तो संघ ओळखायचा आहे आणि त्या संघातील त्या प्राण्याचं एक उदाहरण द्यायचं आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या कृतीपत्रिका किंवा असे हे प्रश्न देऊन आपल्याला यावर आधारित त्या प्राण्यांची लक्षणं, त्यांचं वर्गीकरण, वैशिष्ट्य हे लिहिणं आवश्यक असतं. यासाठी प्रत्येक प्राणी संघाची वैशिष्ट्य किंवा लक्षणं जी आहेत ही तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा आणि प्रश्न उत्तर
आकृत्या यांचा सराव करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.